मंडळी, तुम्हाला माहित आहे का, चीन सध्या चक्क हवेमध्ये लटकणारी नदी बांधतोय आणि ती सुद्धा 1-2 किलोमीटरची नाही, तर ज्याची लांबी आपल्या देशाच्या लांबीपेक्षा जास्त आहे. तब्बल 4350 किलोमीटर लांबीची. एका देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणारा हा सध्याचा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि धाडसी इंजिनिअरिंग प्रकल्प मानला जातोय. पण चीन असं का करतोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंपाशिवाय हे पाणी उंचावर कसं काय वाहणार? चला तर मग या महाकाय प्रोजेक्टची ए टू झेड स्टोरी आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. आपण सर्वांनी आजवर हेच ऐकलंय आणि पाहिलंय की नद्या डोंगर दऱ्यातून उगम पावतात आणि जमिनीवरून वाहत जाऊन समुद्राला मिळतात. पण सध्या चीनमध्ये हवेमध्ये लटकणारी नदी हा एक असा अजब प्रकल्प साकारला जातोय. निसर्गाच्या गुरुत्वाकर्षणाला आणि आधुनिक विज्ञानाला उघड आव्हान देणारा हा सध्याच्या घडीला पृथ्वीवरील सर्वात मोठा इंजिनिअरिंग चमत्कार मानला जातोय. या महाकाय प्रकल्पाची गोष्ट सुरू होते चीनच्या एका विचित्र समस्येपासून. चीनचा जो दक्षिण भाग आहे तिथे पाण्याचा साठा खूप जास्त आहे, पण तिथे पाण्याची गरज कमी आहे. चीनची जीवनवाहिनी असलेली यागत्से नदी ही आशियातील सर्वात मोठी नदी आहे आणि दक्षिण चीनमध्ये तिला वर्षभर मुबलक पाणी असतं. या उलट चीनचा जो उत्तर भाग आहे, जिथे त्यांची राजधानी बीजिंग आहे, तिथे शेती आणि उद्योगासाठी पाण्याची प्रचंड टंचाई आहे. 1952 मध्ये चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ जेडॉंग यांनी हे पहिल्यांदा स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की दक्षिणेकडे पाणी भरपूर आहे, पण उत्तरेकडे पाणी कमी आहे, तर आपण दक्षिणेकडचं पाणी उत्तरेला देऊ शकतो का? त्यांच्या या एका वाक्यानं जगातील सर्वात मोठ्या वॉटर ट्रान्सफर प्रोजेक्टची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण तेव्हा चीनकडे ना एवढा पैसा होता, ना इतकं प्रगत तंत्रज्ञान. त्यामुळे पुढची अनेक दशकं फक्त यावर संशोधन झालं. शेवटी डिसेंबर 2002 मध्ये चीन सरकारनं अधिकृतपणे या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. जमिनीवरून पाणी नेणं अशक्य होतं, कारण मध्ये अनेक डोंगर, शहरं आणि मानवी वस्ती आहे. मग चीनच्या इंजिनियर्सने एक धाडसी निर्णय घेतला की आपण जमिनीवर नाही तर थेट हवेतून पाण्याचा मार्ग काढायचा. हे बांधकाम कसं केलं जातं हे पाहिलं तर आपलं डोकं चक्रावून जाईल. तब्बल 1200 टन वजनाचे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स, जे लोखंडी सळ्यांनी अत्यंत मजबूतीने विणले आहेत, ते उंच पिलर्सवर एका मागे एक बसवले जात आहे. एक एक ब्लॉक साधारण 50 मीटर लांबीचा आहे. 20 कामगार दिवस रात्र मेहनत करून फक्त एका ब्लॉकचा सांगाडा तयार करतात आणि मग त्याला कॉन्क्रीटचं अभेद्य कवच दिलं जातं. आता या प्रकल्पातलं सर्वात मोठं गुपित म्हणजे या नदीचा प्रवाह. ही नदी पूर्णपणे गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर वाहणार आहे. म्हणजे या प्रकल्पासाठी दक्षिण भागात असलेल्या दांजियांको नावाच्या एका अवढ्य जलाशयाची उंची वाढवली आहे. या धरणातून या हवेत लटकणाऱ्या कालव्याची सुरुवात होते. हे पाणी पंप लावून तर ओढलं जात नाही, तर धरणाची उंची अशा प्रकारे सेट केली आहे की तिथून सुटणारं पाणी नैसर्गिक दाबानं या उंचावरच्या कालव्यात प्रवेश करतं. पण इंजिनियर्सनी यात इतकी अचूकता पाळली आहे की प्रत्येक 50 मीटरच्या ब्लॉकमध्ये फक्त 1 सेंटीमीटरचा उतार देण्यात आलाय. म्हणजे पुढचा ब्लॉक हा मागच्या ब्लॉकपेक्षा फक्त 1 सेंटीमीटरने खाली असेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जर ही 1 सेंटीमीटरची गणना मिलीमीटरने जर चुकली तर पूर्ण नदीचा प्रवाह थांबेल आणि ती नदी न राहता एक डबकं होईल. म्हणून इथल्या प्रत्येक कामगाराची आणि इंजिनिअरिंगची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी चीनने पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. केवळ पैसाच नाही, तर या प्रकल्पासाठी जागा मोकळी करण्यासाठी चीनने तब्बल 3 लाखाहून अधिक लोकांना त्यांची घरं सोडायला लावली. त्यांचं दुसरीकडे पुनर्वसन केलं. ही नदी इतकी लांब आहे की ती पूर्णपणे तयार व्हायला 2030 साल उजेडेल असं म्हटलं जातंय. पण त्यातही सर्वात मोठी अडचण म्हणजे तापमान आहे. उत्तरेकडील बीजिंगमध्ये कडाक्याची थंडी असते, तर दक्षिणेकडील हवामान वेगळं असतं. इतक्या लांब पल्ल्याच्या प्रवासात पाणी गोठू नये किंवा बाष्पीभवनामुळे कमी होऊ नये, यासाठी या कालव्यांना विशिष्ट प्रकारचं कोटिंग आणि संरक्षण देण्यात आलंय. प्रत्येक किलोमीटरवर पाण्याचा दाब मोजण्यासाठी सेन्सर बसवले आहे. हजारो किलोमीटर पर्यंत प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवणं आणि त्याला न थांबवता न थकता बीजिंग पर्यंत पोहोचवणं ही खरोखरच विज्ञानाची एक अजब किमया आहे. आता तुमच्या मनात एक अत्यंत रास्त प्रश्न आला असेल, तो म्हणजे समजा या भागात भूकंप झाला तर काय होणार? कारण ही नदी जमिनीवर नाही तर उंच पिलर्सवर लटकलेली आहे. पण मंडळी, चीनने या संकटाचा सामना करण्यासाठी 4 पदरी सुरक्षा कवच तयार केले. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूकंप विरोधी पिलर्स. ही नदी ज्या पिलर्सवर उभी आहे ते जमिनीला सिमेंटने घट्ट जोडलेले नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण या पिलर्सच्या खाली खास रबरी कुशन्स बसवण्यात आले. यामुळे जेव्हा भूकंप येतो आणि जमीन हादरते तेव्हा हे रबरी कुशन ते धक्के स्वतःमध्ये शोषून घेतात. परिणामी जमिनीची किती हालचाल झाली तरी वरचा कालवा सुरक्षित राहतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लवचिक सांधे. या नदीचे जे 50 मीटरचे महाकाय ब्लॉक्स आहे ते एकमेकांना सिमेंटने घट्ट चिटकवलेले नसून त्यांच्यामध्ये लवचिक सांधे ठेवले आहे. यामुळे भूकंपाच्या वेळी संपूर्ण नदी एखाद्या साखळीप्रमाणे
वाऱ्याप्रमाणे थोडीफार हलते, पण ही तडकत नाही किंवा तुटत नाही. संपूर्ण 4350 किलोमीटरच्या मार्गावर जगातील सर्वात प्रगत वॉर्निंग सिस्टीम बसवली आहे. भूकंपाचा झटका बसण्यापूर्वी काही सेकंद आधीच या सिस्टीमला सिग्नल मिळतो आणि क्षणाचाही विलंब न लावता नदीचे मुख्य दरवाजे आपोआप बंद केले जातात. पण मंडळी, हा प्रकल्प जितका भव्य दिसतोय तितकेच मोठे प्रश्न उभे करतोय. निसर्गाच्या मूळ रचनेत इतका मोठा मानवनिर्मित बदल करणं खरंच भविष्यात टिकणार आहे का? निसर्गाला जेव्हा आपण आव्हान देतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात या आपण अनेकदा पाहिले. असो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तसेच चीनचा हा धाडसी प्रयोग यशस्वी होईल का? तुमची मतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.